आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 10 बातम्या बघूया। राज्य सरकारच्या मान्यतेनंतर महालक्ष्मी रेसकोर्सची 220 एकर जागा बीएमसीच्या ताब्यात, तर उर्वरित 91 एकर जमीन RWITC कडून वापरासाठी राखून। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर मित्रांना महालक्ष्मी रेसकोर्सवरील जागा जाऊ नये तर कोणाच्या फायद्यासाठी डील केली, आदित्य ठाकरेंचा हा सवाल आहे। मुंबईकरांच्या हितासाठी राज्य सरकारनं ही मान्यता दिली आहे महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का? पॅलेस्टाईनबाबत सरकारची भूमिका काय? ओवेसींनी शपथविधीवेळी पॅलेस्टाईनचा उल्लेख केल्यानं होणाऱ्या वादावर संजय राऊतांचा सरकारला हा सवाल। ओवेसीची जीभ कोणी छाटणार असेल तर माझ्याकडे येऊन पारितोषिक घेऊन जा, नितेश राणेंचा हल्लाबोल। भाजपाला काँग्रेसची माणसं मारायची आहेत। शरद पवार गटामधील प्रवेशानंतर सूर्यकांत पाटलांचा भाजपावर निशाणा, तर राष्ट्रवादीमधील जुन्या नेत्यांची इच्छा असेल तर पक्षाची दारं खुली, पाटील यांचं सूचक वक्तव्य। 100% दरवाजा बंद नाही, शरद पवारांकडून स्पष्ट। पक्षाला वाटत असल्यास लोकहितासाठी विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, राजेश टोपेंचं विधान। 9 जुलैला सर्व मुद्दे समोर ठेवणार, आमचे मुद्दे जो सोडवणार त्यांच्यासोबत जाणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया।